मतं मागत फिरतोय, विनंत्या करत फिरतोय. आमच्या सगळ्या उमेदवाराच्या 3-3, 4-4, 5-5 राऊंड झालेत. अक्षरशः घरातील लोक कंटाळले, अरे बाबा तुम्हालाच मतदान देणार आहे, तुम्ही जावा म्हणाले. आमच्या बहिणी कंट्रोल म्हणले, अरे तुला देणार आहे खोजन, जा बाबा इथून. नाही नाही महिना या आमदार साहेब आहे. माझ्या बहाण्याने त्यानं 1.25 राऊंड केलाय. आता का घरी गेलो होतो ते म्हणले कितनी बार आते आप लोग, नहीं मैं अभी इस बार आमदार को लेकर आया हूं मैंने. आणि आमच्या सगळ्या बहिणींची खुशी बघितली, कार्यकर्त्यांची खुशी बघितली, तर मला 11 नंबरचा शुभ आकडा शुभ दिसतोय. मी शेवट 11 का ठेवलंय? मला वशिम किती म्हणायचा, साहेब माझ्याकडे चला, माझ्याकडे चला, तू पळ तू पळ तू पळ म्हणायचं त्याला. उषाताईला घेऊन, आमच्या नशिमा भाभीला घेऊन, तू पळत राहा बाबा, मी नंतर येतो. मी यासाठी 11 शेवट ठेवलंय की माझ्या जीवनामध्ये 11 आकड्याला खूप महत्व आहे. 11 आकडा माझ्यासाठी शुभ आहे. माझ्या गाडीचे नंबर बघशील तर 11च आकडा येतो. बघ ना तू चेक करून. हा 5-5-10-1 11 हा आकडा माझ्या जीवनामध्ये शुभ आहे आणि परिवर्तन करणार आहे. म्हणून 11 हा आकडा शेवटी ठेवला आहे. आणि जायंट किलर आणि उद्याचा पिलर आहे नगरपालिकेचा. वशिमच्या, आमच्या नशिमा भाभीच्या, आमच्या उषाताईच्या विजयामध्ये मला कसली शंका नाही. मला फक्त वरच्या उमेदवाराला लीड या भागातून पाहिजे. मी तेच तिघाला विनंती करालोय, आज रात्री फिरा, नगराध्यक्षाच्या उमेदवार या भागातून जास्त लीड न आला पाहिजे, ही काळजी तुम्ही करा. आणि मी सांगितलंय, मी अजितरावनी पहिल्या सभेत डिक्लेअर केलंय, या नगरीचा नगराध्यक्ष कोण व्हावा हे घटनेनं ठरवलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत जे सगळ्या घटकाला घेऊन चालायचं आहे, त्यांनी एससी आरक्षण, एसटी आरक्षण, ओबीसी आरक्षण कशासाठी केलेलं आहे? त्या घटकाला तो न्याय मिळावा म्हणून केलेला आहे. म्हणून जे आरक्षण सुटलंय आपलं ते ओबीसी महिलेला सुटलंय. म्हणून आम्ही धनगर समाजातली एक सुशिक्षित, उच्च शिक्षित डॉक्टर असलेली एक महिला, ओरिजिनल काय डुप्लिकेट असं मला काय, हे डुप्लिकेट आहे याचं, ते ओबीसी महिला आम्ही नगराध्यक्षाला दिलंय. मात्र अफसर बाबांनी, इकडे सांग बाबा, या आमच्या बहिणी सगळ्या मुस्लिम बहिणी आहेत, मी तुम्हाला विनंती करायला आलोय, या अंशामध्ये मुस्लिम समाजामध्ये मोमीन आहे, कुरेशी आहे, बागवान आहे, मनियार आहे, धोबी आहे, तांबोळी आहे, या 7-8 जाती आहेत, त्या ओबीसीच्या आहेत. आमच्या अफसर बाबांना या बहिणीमध्ये एक बहीण तिसरीने का उभा करायला? सख्या बहिणीला उभा केलाय. सख्खी बहीण ओपन कॅटेगरीमध्ये आहे, पण शिवाजीराव म्हणल्याप्रमाणे डुप्लिकेट सर्टिफिकेट काढून त्या ठिकाणी उभा केलेला आहे. मला कळालं हे फार कलाकार आहे. तुम्हाला माहित नाही, या राज्यामध्ये नाही, या देशामध्ये हा एकमेव व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडं एससी सर्टिफिकेट आहे, एसटी आहे, ओपनचा आहे, ओबीसीचा आहे आणि अपंगाचं सुद्धा आहे. हा एकमेव गबरू आहे या राज्यामध्ये, हा एकमेव गबरू आहे ज्याच्याकडं हे आरक्षण जर एससी सुटलं असतं तर स्वतः उभारला असता. ओबीसी सुटले म्हणून बहिणीला, महिला सुटले म्हणून बहिणीला उभा केला. एससी सुटला असतं तर उभारला असता. एसटी सुटला असतं तर आमच्याकडे वाडसूर गावामध्ये कोळी समाजाचे लोक आहेत, अरे त्यांना एसटी सर्टिफिकेट मिळत नाही. या गबरूकडे कुठला माहित नाही एसटी सर्टिफिकेट नाही करा. आणि बरं झालं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा पदाला कॅटेगरीमध्ये अपंग कोटा ठेवला नाही, नाहीतर अपंगाचं सुद्धा सर्टिफिकेट काढलं असतं, उभारला असंच होता. त्यामुळे माझी विनंती आहे या बहिणींना, माझ्या मुस्लिम समाजाला माझं आव्हान आहे, विनंती आहे, सांगणं आहे, जरा अंतर्मुख होऊन विचार करा. आजची शेवटची रात्र आहे.
माझं या निमित्तानं मुस्लिम समाजाला माझ्या हृदयातून आव्हान आहे, हार्दिक माझं आव्हान आहे, विनंती आहे, चिंतन करा, अंतर्मुख व्हा, विचार करा. या अंशामध्ये इतका मोठा मुस्लिम समाज आहे, ओबीसी समाज अर्धा त्यातला, एक सुद्धा आमची बहीण का सापडली नाही? सख्या बहिणीला का उभा केलं? तर नगरपालिकेचा संपूर्ण कारभार घरातून चालावा, प्रोसिडिंग घरातून लिहायची, एमबी घरातून लिहायची, बिल घरातून काढायचे आणि घरं भरायचे, यासाठी घरी उमेदवारी दिलेली आहे. आणि इतकंच नाही तर मागच्या काळात त्यांनी केलेला कारभार तुम्ही पहा, मागच्या वर्षाचा सगळं घरी, अनेक गुत्तेदारी स्वतःच. म्हणलं तर या अंशामधला सगळ्यात लहान गुत्तेदार तोच. 5 लाखाचं काम करतो तोच करतो, 5 कोटीचं काम निघालं तर हाच करतो. सगळ्यात मोठा गुत्तेदार कोण? हाच. छोटा गुत्तेदार कोण? हाच. सगळ्यात मोठा आणि महान मिस्त्री या जगामध्ये कोण असेल तर अफसर बाबा आहे. मिस्त्री कसं काय सांगतो तुम्हाला? ते पण मिस्त्री कसं काय सांगतो तुम्हाला? बघा, मिस्त्री कोण आहे का इथं उभारलेला? मिस्त्री कोण आहे का? मला सांगा, गिलावा कुठं करतात? भिंतीला करतात, स्लॅबला करतात. आमचा बाबा गिलावा रस्त्याला पण करतो. गिलावा करतो, तुम्ही स्पंज करता, हा झाडू मारतो. हो, याने केलेलं आहे. 90 लाखाचं काम 9 लाखात केला. एन्क्वायरी लागल्यानंतर त्यानं चक्क अक्षरशः गिलावा केला, रंदा फिरवला आणि वर झाडू मारला, ते झाकण्यासाठी, पाप झाकण्यासाठी. हा असला गबरू मिस्त्री आमचा. डॉक्टर आहे म्हणून डॉक्टर कशाचा, जनावराचा का माणसाचा आहे का कशाचा कळेच ना, नावाला डॉक्टर लावतो. आणि हे फार कलाकार आहे. मी परवा वसीमच्या त्या भागामध्ये गेलो होतो, तर त्यांनी सांगितलं की हा भाग नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर ठेवलेला आहे. का ठेवलाय? काय माहिती आहे का ठेवला? कळतंय? मला सांगा, इथे एवढे मुस्लिम समाज आहेत, सगळे हिंदू आहेत, सगळेच आहेत. माझा एक सवाल आहे, हद्दवाढ केली का? जरूर केली. पण हद्दवाढ करत असताना तिकडचा भाग हद्दवाढीत का घेतला नाही? याचं उत्तर काय? तर स्वतःचं घर, स्वतःचे प्लॉटिंग, स्वतःच्या आस्थापना, शाळा, कॉलेज, महाविद्यालय हे सगळे तिकडे सोडलेले आहेत. हद्दीमध्ये घेतली की साधारण 50 लाख रुपये दरवर्षी नगरपालिकेला टॅक्स भरावा लागेल. तो भरावा लागू नये म्हणून स्वतःला बाजूला ठेवलाय. आणि गरीबालाचे घरे सगळे घेतले. या भागातल्या गरीबाचे घरे घेतले, दुकानं घेतले, प्लॉट घेतले हद्दवाढीमध्ये. स्वतःचं मात्र घर बाहेर ठेवलं. कशासाठी? टॅक्स भरावा लागू नये म्हणून. मला सांगा, कशी उपदार येईल नगरपालिका आपली? तुम्हाला सुविधा पाहिजे, शिपाई नगरपालिकेचे पाहिजे, पाणी पाहिजे, लाईट पाहिजे, स्वच्छता पाहिजे, आणि टॅक्स भरायला का नको? मग तुम्हाला काय अधिकार आहे जनतेला टॅक्स मागायचा? स्वतः टॅक्स भरायचा नाही, जनतेला मागायचा काय अधिकार आहे? म्हणून मी सांगितलंय, या भागातल्या मला काल कोण कोण आलते माझ्याकडे, 2-3 इनामदार भाऊ आले होते आमच्याकडे. त्यांनी सांगितलं की साहेब, आमचं तुम्ही हद्दवाढीमध्ये घ्या, कारण आमचे भावच मिळणार प्लॉटला. आम्हाला घरं बांधता येईना, ऑटो मिळणार, बांधकाम परवाना देत नाही, सुविधा नाही, रोड नाही, नाली नाही, रस्ता नाही, काय त्यांनी मला विनंती केली. मी सांगितलंय, आमचा वसीम, आमच्या 2 बहिणी अध्यक्ष निवडून आले, 6 महिन्यामध्ये तो सगळा एरिया नगरपालिकेत घेतो, सगळा एरिया. काळजी करू नका. आणि यावेळेसची निवडणूक आपण जिंकणार, यात कसली शंका नाही. फक्त एक आहे, या ठिकाणी जावेदचं घर आहे म्हणून कोण्या इथं. मी पोलीस प्रशासन आहे, निवडणूक प्रशासन आहे, मी जाहीरपणे सांगायला लागलो, त्या घरावर कॅमेरे लावा. त्या घरामध्ये लोकांना बोलवलं जातंय, पैसे देऊन मतदान केलं जातंय. ते होता कामा नाही. उद्या मी येतो येऊन उभारणार आहे त्या घरासमोर, कॅमेरे घेऊन उभारणार आहे. पोलीस प्रशासन लक्षात ठेवावं, निवडणूक आयोगाला लक्षात ठेवावं. जावेदच्या घरून आता झालं तर निवडणूक आयोग जबाबदार राहील. मी आम्हाला सांगतो, मतदाराला सहकार बनवायचं काम चाललेलं आहे. आणि अजून ते शिक्षकांना पुन्हा वाढली शेवटची, आतापर्यंत मला कोणी सापडलं नाही. मी वसीमच्या कार्यकर्त्याला सांगतो, कॅमेरे ऑन करून होणार निघायचे.
दिसला की मला फक्त सांगा, त्याचा कार्यक्रम मी करतो, काय करायचं ते मी जबाबदार आहे. त्याला एकाला ओळखतो ते माझ्याशी गाठा लक्षात ठेवा. त्यामुळे साडी दिली म्हणे. अरे साडी ताईनं तुम्हाला माहित नाही, साडी 100 रुपयाला किलो मिळते मी गुजरातला. ते किलोवर साडी आहे, किलोवर साडी मिळते. आणि जार वाटलं म्हणे जार. अरे ते जार जे दिले ना, त्या जार मध्ये पाणी मी दिलेलं आहे, अभिमन्यू पवारने पाणी दिलेलं आहे जार मध्ये. तो जार काय वाटतो? कोरडा जार काय वाटत फिरतो? त्यामुळे जार असेल, मिक्सर दिले म्हणे तुम्हाला. शपथ सांगतो ते मिक्सर चायना मेड आहे. 1 तारखेला चालू करून बघा, खटकून बंद पडते लगेच. काही त्या मिक्सर मध्ये अर्थ नाही. त्यामुळं आमचा वसीम असेल, आमच्या भाभी असतील, उषाताई असतील, या तुमच्या सेवेत राहणार आहेत. हे तुमच्या कायम सेवेत राहतील. अरे बघा, ज्या ठिकाणी तुम्ही उभारलो हा रस्ता मी केलेला आहे. या औषधामध्ये गल्ली बोळामध्ये सिमेंट रस्ते झालेत. कुठेही जा, मी तर सांगतो तुम्हाला जिथं वाटत तिथं जा. सिमेंटचे रस्ते, नाल्या, लाईट मी केलेले आहेत. आणि जे काय राहिलंय, आता मला सांगितलं वशिमनी, इंदिरानगरमध्ये शादिकाना पाहिजे. आमच्या लोकांना निवडून द्या. ज्या ज्या मागण्या आपल्या असतील त्या मागण्या येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये पूर्ण करून देतो. खूप दिलेलं आहे, खूप काय केलेलं आहे. बघा या ठिकाणी मी सांगितलंय, हे शहर हे मुस्लिम बहुल आहे, लिंगायत बहुल आहे. बाकी आमचे सारखे छोटे मोठे जाती 2-3%, 4% मध्ये आहेत. म्हणून नगराध्यक्ष पद जरी ओबीसी महिलेला असेल तर उपनगराध्यक्ष पद हे मी पहिले 2.5 वर्ष लिंगायत समाजाला देणार आहे आणि दुसरे 2.5 वर्ष मुस्लिम समाजाला देणार आहे. आणि ते पण कुणाला? जो उमेदवार आमच्या वरच्या उमेदवाराला लीड देईल त्याच माणसाला मी उपनगराध्यक्ष करणार आहे. आता वशिमच्या फॉलोअर्सनी ठरवायचं आहे, वशिमच्या बहिणींनी ठरवायचं आहे, भावांनी ठरवायचं आहे. तुम्हाला वशिमला उपनगराध्यक्ष करायचं असेल, आमच्या ज्योती बसवडेला लीड द्यावी लागेल. मग वशिमचं मी बघून घेतो काय करायचं ते. वशिम धडाडीचा कार्यकर्ता आहे. वशिमनी घाम फोडलाय गफारबाई, तुमच्या भावाला घाम फोडलाय. आणि काय तोल झालं, काही बोलायला चालू केलं. आता भेटायला गेलो मी, दिसलो नाही तिथं. बाबा रे हरी, जरा डोकं साबूत ठेवा, काही बोलू नका. निवडणूक 2 दिवसाची आहे. बघा इथं आज एक व्हायरल होता व्हिडिओ, त्यांचाच नेता आहे. बघा जे मनात ते वोटा देत. त्याने सांगितलं कमळाला मतदान करा. आता तो सांगणारा राष्ट्राचा नेता आहे मोठा, तुम्हाला विनंती आहे त्याच तर ऐका. ते कोणी का असणार. त्यांनी सांगितलंय भावानो बहिणीनो कमळाला मतदान करा, कारण अभिमन्यू पवारच विकास करणार आहेत. त्यालाही माहिती आहे. आणि अफसर बाबाची क्लिप बघा, त्यांनी कबूल केलंय एका क्लिपमध्ये की अभिमन्यू पवारनी जितकं मुस्लिम समाजासाठी काम केलंय तितकं मीही करू शकलो नाही. अशी क्लिप त्याची व्हायरल आहे. मी खोटं बोलत नाही, त्याची क्लिप आहे. आणि मी दाव्याला सांगतो, या औषधामध्ये जितके मस्जिद आहेत, दर्गे आहेत, मदरसे आहेत. आता इनामदारवाडला गेलतो आपण, तो रस्ता मीच केलेला आहे. सभागृह दिलंय ते मीच केलेलं आहे. तुमच्या ईदगाह मैदानाला तुम्ही जे दरवर्षी नमाज अदा करता त्याला काय म्हणतो आपण? नाही ते रे बाबा, चटई वापरतो ते सगळं, ते ठेवायला रूम पाहिजे. त्याला 20 लाख रुपये आपण दिले. हा, त्याचं सभागृह दिलं. जे जे मागायला दिलंय. मी अक्रमला सांगितलं की एक लिस्ट काढ आणि मुस्लिम समाजाला काय करायचं सांग. त्याने 18 कोटीची लिस्ट दिली. मी 18 कोटी रुपये एका धडक्यात देऊन टाकले. मी असं कधी बघत नाही, जात धर्म पंथ पक्ष काय बघत नाही, जो आला त्याचं काम करतो. पण आता त्यावेळेस तुम्हाला विनंती करायला आलोय, मी माझ्यासाठी मतं मागायला नाही आलो. हे आमचे कार्यकर्ते आहेत, हे पदाधिकारी आहेत, ह्यांना नगरसेवक करायचा आहे. या ठिकाणी औसा शहराचा कायापालट करायचा आहे, विकास करायचा आहे. आज औसामध्ये विकास होतोय. तुम्ही बघा सगळीकडे आज दवाखाना होतोय. तुमच्यासाठी दवाखाना ताई, या दवाखान्याला काय आमची लेकरं थोडी जाणार आहेत, या दवाखान्याला काय बाबाची लेकरं थोडी जाणार आहेत. हे रुग्णालय सामान्य रुग्णालय आहे. लातूरचे लोक इथं आलेत, मी त्यांना सुद्धा आश्चर्य आहे. अजून लातूरला जिल्हा रुग्णालय नाही, पण औषधाला उपजिल्हा रुग्णालय 170 कोटीचं मंजूर झालंय आणि तयार झालंय.
पहिला स्लॅब पडलाय, दुसरा स्लॅब चालू झाला. 5 मजली हॉस्पिटल आहे, 5 मजली. तुम्हाला काही सर्दी झाली काय ना अटॅक आला का इथंच औषधाला, तिकडे तुम्हाला लातूरला यायची गरज अजिबात पडणार नाही. इतकं मोठं आपण हॉस्पिटल करतोय. एकाच वेळी एका दिवशी समजा 35-36 डिलिव्हरी झाल्या तरी त्या मॅटर्निटी हॉल एवढा मोठा केलाय, एवढा मोठा हॉल केलाय आपण. आणि एनआयसीयू पण करतोय आपण. ते लहान लेकरांना काचत ठेवायचं ना, समजा प्री मॅच्युअर डिलिव्हरी झाली, 7व्या महिन्यामध्ये डिलिव्हरी झाली तर आपण त्याला काचत ठेवतो लेकराला, तर ते सुद्धा व्यवस्था मी या निमित्ताने केली आहे. मी तुमचा एवढा विचार करतो बहिणींनो, आता तुम्ही माझा विचार करा. या बहिणीच्या खांद्यावरची, डोक्यावरची, कमरेवरची घागर या भावानं काढलाय. तुम्हाला मागणीचं पाणी मी दिलेलं आहे. त्यामुळे एवढा विचार करा, हा भाऊ तुमचा काळजी करणारा भाऊ आहे. तो ढमकावला आहे, तो काळजी करणारा नाही आहे. मी तुमचा काळजी करतो, चिंता करतो, या औषधाचा विकास करतोय. औषधाच्या कानाकोपऱ्यामध्ये सरकार झाल्या, सगळं जे पाहिजे ते झालेलं आहे. थोडं राहिलंय ते सुद्धा मी तुम्हाला आश्वासन देतो, पुढच्या काळामध्ये या औषधाचा चेहरा मोहरा पूर्ण बदलून जाईल एवढी व्यवस्था आपण करतोय. काही बसतात आपल्याकडे बघा. आता ह्यांचा आरोप काय, एमआयडीसी पळवली. एमआयडीसी कुठे पळवली नाही, एमआयडीसी त्याच्या जागीचं. एमआयडीसी काय मोबाईल आहे पळून न्यायला, तर एमआयडीसी इथं औषधामध्ये आहे. वाढी एमआयडीसी आपण बिलकुलला केलेली आहे. कशासाठी केली आहे, तुमचेच लेकर कामाला जातील, आपले सगळे गरीबाचे लेकर एम्प्लॉयमेंट करतील, काम करतील, उद्योग येईल, म्हणून आपण ते केलेलं आहे. दुसरा त्यांचा आरोप काय, कोरोनामध्ये काम, कोरोनामध्ये माझ्याकडे काम त्यांनी केलं नाही. त्यांना तर मी चॅलेंज केलं होतं. पहिल्या सभेपासून आजपर्यंत मी चॅलेंज केलंय, मीडियासोबत चॅलेंज केलंय, सभेत चॅलेंज केलंय. अरे बाबा काय बोलायचं येऊन बोला समोर. माझं खुलं आव्हान आहे. त्यांच्या काळामध्ये काय केलं सांगावं, माझ्या काळामध्ये मी काय केलं सांगतो. पुढे काय करणार आहे ते सांगा, मी सांगतो पुढे काय करणार आहे ते. आमच्या माता बहिणी सुरक्षा करणार आहे, औषध स्वच्छ करणार आहे. तुम्हाला सेफ ठेवण्यासाठी या ठिकाणी कॅमेरे लावणार आहे मी आता. सीसीटीव्ही कॅमेरे, मोठे मोठे कॅमेरे या चौकात, त्या पोलवर, या पोलवर साधारण 400-500 कॅमेरे लावतोय आपण औषधामध्ये. 6 कोटी रुपये मंजूर केलेत, अजून 4 कोटी देऊन टाकतो. पण संपूर्ण औषध शहर सीसीटीव्ही मध्ये आपल्याला आणायचं आहे, ताकी सगळ्याची सुरक्षा या निमित्तानं व्हायला पाहिजे. हा दिले ना, मुस्लिम समाजाला दिले, सगळ्याला दिले. पण या निमित्तानं एकच सांगतो, खरं तर मुस्लिम समाजामध्ये असे संकेत आहेत की जे काही दान दिले सांगायचं नसतं. पण आमचे बाबा कोरोना काळात केलेली मदत पण सांगतात, कसं केलं सांगतात, कुठं केलं सांगतात. ते सांगायला नाही पाहिजे म्हणून असं आख्यायिका आहे. आमचे मुस्लिम समाज नेते सांगत होते, पण ठीक आहे त्यांचा विषय आहे. पण या निमित्तानं मी सांगतो, कोरोना काळामध्ये मी स्वतः सिव्हिल ऍडमिट झालो, माझा मुलगा ऍडमिट झाला. आम्ही ऍडमिट झालो तरी जनतेची सेवा केली. ऍडमिट होऊन पलंगावर झोपून नाही राहिलो. जे काही लोक ऍडमिट आहेत सगळ्यांची सेवा विचारत राहिलो, सगळ्यांची सेवा केली. आणि प्लाझ्मा डोनेट आम्ही केला. याचे फोटो, याचे काय म्हणजे अर्थ लागतच नाही आजच्या काकणाला. त्यामुळे मी तुमची सेवा करणारा कार्यकर्ता आहे, तुमचा सेवा करणारा भाऊ आहे. या निमित्तानं जास्त बोलणार नाही, आपण बराच वेळ थांबला मला माहिती आहे. पण एक विनंती करणार आहे, आजची ही शेवटची रात्र आहे. उद्या आपल्याला मतदान करायचं आहे. आपलं पवित्र मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या कमळाला द्यावं. आमचा वसीम युवा कार्यकर्ता आहे, धराडीचा कार्यकर्ता आहे, तुमच्या सेवेत येणारा कार्यकर्ता आहे. आमच्या नसीमा भाभी आहेत, आमच्या उषाताई आहेत, हे सेवा करणार आहेत. आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार डॉक्टर आहेत. त्यांनी सांगितलं परवा, अभिमन्यू पवार डॉक्टर लातूरून आणला. कमाल आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आमच्या उमेदवार ज्योती बनसुडे या डॉक्टर आहेत, या गावच्याच रहिवासी आहेत. कडगर गल्लीमध्ये त्यांचं घर आहे, त्याचे सासरे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांची सासू भाजपची 10 वर्ष नगरसेवक राहिलेली आहे. आणि मला म्हणायचं आहे, बाबा आपली परवीन बहीण जी आहे ती आमची बहीण आहे समजा, पण परवीन बहीण औषधाच्या कन्या आहेत. त्यांना आपण आंबेजोगाई दिलेलं आहे. त्यांनी खरं तर आंबेजोगाईला उभारलं पाहिजे. औषध उभारायचं काय कारण नाही. लिकीचा मान आणि सुनेचा सन्मान करतो आपण. सून आल्यानंतर आपण घरात किती लक्ष्मीसारखं वागतो का नाही. त्यामुळं आमची ज्योती बनसोडे ही औषधी सून आहे आणि तुमची परवीन ही औषधाची लेक आहे. लेक आंबेजोगाई दिली आहे, तिकडे राजकारण करू द्या. आमची सून इतर राजकारण करते, तिला करू द्या. आणि आपण सगळे सुनेचा सन्मान करणारे माणसं आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती आहे, लिकीचा मान तर ठेवाच, पण मानापुरता मान ठेवा, बाकी राजकीय भागाने पडू नका. त्यामुळे आमची विनंती आहे की आमच्या ज्योती बनसोडे या सुशिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत, महिलांची जाण असलेले आहेत,
सामाजिक जाण आहे, राजकीय जाण आहे, त्यांना तुम्ही भरघोस मतं निवडून द्यावी आणि या भागातून मला जास्तीत जास्त लीडची अपेक्षा आहे. ती लीड आपण मिळवून द्यावी एवढी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.